मातीचा पैसा खाणाऱ्यावर कारवाई व चौकशी करा, ग्रामस्थांचं प्रशासनाला निवेदन। पेण तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत मध्ये झालेला घोटाळा आज समोर आला आहे। सरपंचाच्या नावाने सर्व ग्रामस्थ खडी फोडत आहेत। तलावाची माती विकून पैसा खाल्ले प्रकरणी आज प्रशासनाला निवेदन दिलेला आहे। ग्रामस्थांची मागणी आहे, एवढा भ्रष्टाचार झाला तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल ग्रामस्थ करत आहेत। माती विकून पैसे खाल्ले असा थेट आरोप सरपंच यांच्यावर केला जातोय। प्रशासन याची चौकशी करून कारवाई का करत नाही, या मागणीसाठी आज ग्रामस्थ प्रांत अधिकारी कार्यालय पेण येथे उपोषणास बसले आहेत। लाखो रुपयांची माती विकली गेली, त्याचा हिशोब कुठे आहे? CSR फंडातून पैसे आले, त्याचा हिशोब कुठे आहे? ग्रामनिधीतून पैसा खर्च केला, त्याचा हिशोब कुठे आहे? असे अनेक पैसे खर्च झाले या तलावाला, परंतु त्याचा हिशोब काही मिळाला नाही। यापुढे कारवाई झाली नाही तर हे आंदोलन चिघळणार आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले की याची चौकशी करा व या सरपंचावर कारवाई करा, अशी थेट भूमिका गावकरी घेत आहेत। CNI महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड। वाशी ग्रामपंचायतचा गैरव्यवहार झालेला प्रकार आहे। समोर पैसे ठेवले, माती ठेवली, काय नेमका प्रकार आहे? मी सुनील पाटील, ग्रामपंचायतचा सदस्य। हे सत्य प्रकार आहे। माती त्यांनी विकलेली आहे सरपंच साहेबांनी आणि पैसे स्वतः एकट्यानेच खाल्लेले आहेत। सदस्यांनी 2 वर्षापासून त्याच्या पाठीमागे हिशोब मागितलेला आहे। मातीचे पैशांचा काय, माती किती पैशांची म्हणजे किती रुपयांची विकली, किती लाखाची विकली, परंतु सरपंचांनी 2 वर्षामध्ये एकदा पण नाही त्यांनी हिशोब दिला। एकदा थातूर मातूर हिशोब दिला होता, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक म्हणजे भ्रष्टाचार दाखवलाय। 10 लाखाची माती विकली, 9 लाख रुपये येणं बाकी आहे असं सांगितलंय आणि ते 10 लाखाची माती काढण्यासाठी जवळजवळ त्यांनी 22.5 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे। हे म्हणजे आमच्या मीटिंग मध्ये झालेला विषय आहे, ही मागणी झालेली आहे। त्याच्यात हा पूर्ण त्यांनी भ्रष्टाचार असं दाखवलेला आहे की ट्रॅक्टरचा भाडा, JCPचा भाडा किंवा पोकलनचा भाडा लावून त्याला डिझेलचं पण वेगळे पैसे लावलेले आहेत, ड्रायव्हरचं पण पैसे वेगळे लावलेले आहेत। वास्तविक तसं नसतं। एकदा आपण JCP वगैरे ठरवली तर ती एका तासावरच ठरलेली असतो, पण हे तास 800 रुपये तास असताना 1200 रुपये तास लावलेला आहे। ड्रायव्हरचा भत्ता लावलेला आहे वेगळा, डिझेलचं वेगळे पैसे लावलेले आहेत। तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, जवळजवळ 3.5 लाखाचा त्यांनी डिझेल वापरलेला आहे ती माती काढण्यासाठी। 3.5 लाखाचा डिझेल म्हणजे किती लिटर असेल विचार करा। 3.5 लाखाचा डिझेल त्यांनी ग्रामसेवकाला, वास्तविक ग्रामसेवकाचा हात माझ्या मते काय वाटत नाही, कारण ते हे माती काढण्या अगोदर आमची मीटिंग झाली होती, तिथे त्या सरपंच साहेबांनी सांगितलं होतं। मी सत्य सांगतोय, वास्तव सांगते आणि खरं सांगतोय की काय सरपंचांना म्हणजे ग्रामसेवकांना नको, कोणाला गाववाल्यांना पण नको, आपण सदस्य निवडून आलोय त्याच्यामध्ये तर आपण हे सर्व करूया ना। सदस्यांचा हात अजिबात नाही, कुठल्याच नाही। ते सदस्यांना मला तर नाहीच काय दिलं, पण दुसऱ्या सदस्यांना दिलं असं तर मला माहिती नाही। पण मला असं वाटतंय सरपंचांनी एकट्याने सर्व हे केलेलं आहे, कांड केलेलं आहे। जवळजवळ म्हणजे माझ्या मते 40 लाखाच्या आसपास सहज होईल। हो हो हो, म्हणजे त्याच्यात ग्रामनिधी वगैरे धरून अगोदरचे पैसे, माती बघा, ग्रामनिधीचे पैसे होते, अगोदर मागील निधी होती शिल्लक, JSW पण दिलेले आहेत आणि विकलेली माती, तसेच BDO साहेबांनी पण मदत केलेली आहे, म्हणजे रक्कम दिलेली आहे माती काढण्यासाठी। 50 म्हणजे 40-50 लाखाच्या आसपास सहज होईल। हो, नाही चौकशी अजिबात झाली नाही कुठलीच, पण आमची चौकशी झाली सदस्यांची। तिथे आम्ही अर्ज दिल्याप्रमाणे आम्ही विरोध केला। सरपंचाला वाचवण्याचा प्रयत्न कोण करतोय? तेच मोठे वरून करतात असं मला संशय आहे, कारण 3-4 महिन्यापूर्वी आमची पण इन्क्वायरी झाली होती पंचायत समितीमध्ये। तिथे आम्ही स्पष्ट त्यांना विरोध केलेला आहे, त्यांना सांगितलं माती विकलेली आहे। आम्हाला विचारलं अधिकाऱ्यांनी, पण त्याने सांगितलं आमच्याकडे पावत्या नाहीत, पावती कुठल्याच प्रकारची दिलेली नाही। काय नाव तुमचं? सुनील गोविंद पाटील। हा अतिशय वेगळ्या प्रकारचा घोटाळा आहे। याच्यामध्ये 3-3, 4-4 ठिकाणावरून पैसा आणायचा आणि एकच काम करता। नवीन जो ट्रेंड आलाय, हा ट्रेंड याच्यामध्ये दिसून येतोय।
एकाच कामाचे 2-2 इस्टिमेट केले, त्याच कामाचा CSR फंड निधी मिळवला आणि ग्राम निधी सुद्धा 2-2 वेळा उचल केलेली आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 40-45 लाख तर असे उघड्यावर दिसत आहेत. आणि तलाव जो आमचा आहे तिथे माहिती अधिकारात माहिती देताना त्याचा सर्वे नंबर वेगळा देतात, त्याचं क्षेत्र वेगळं देतात आणि जे दिलेलं क्षेत्र ते जुळत नाही. आमचा वास्तविक तलाव हा 7.5 एकराचा आहे. साधारण 4 ते 5 फूट माती काढलेली आहे. माती काढण्याचं काम उत्कृष्ट जरी झालं असलं तरी संपूर्ण माती विकून लाखोंचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे ह्या मातीचं जर आकडेवारी खरी तर शासनानेच काढून लोकांसमोर ते उघड केलं पाहिजे. आणि एवढी मुभा तर देतात कामा नये. कसं असतं जनरली हे जे निवडून जातात सदस्य किंवा सरपंच होतात यांना फार तसा अनुभव नसतो सगळा व्यावहारिक. तर त्यांच्याकडे